नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर भारतामध्ये एनर्जी लॉकडाऊन लागू झाल्यास कशावर बंदी येणार याची इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता भारतात एनर्जी लॉकडाऊन लागू झाल्यावर कशावर बंदी येणार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. मंडळी, एनर्जी लॉकडाऊन लागल्यानंतर या गोष्टीवर येणार बंदी. इराण इस्रायल युद्धाचे परिणाम जगभरातील अनेक प्रमुख देशांमध्ये दिसून येत आहे. अनेक देशांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या तुटवड्यामुळे एनर्जी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. अनेक देशांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत किंवा रेशनिंग लागू करावे लागले आहे. शाळा आणि कार्यालयाच्या वेळा कमी करण्यासह इतर अनेक उपाययोजना या देशांना कराव्या लागल्या आहेत. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल जवळपास $120 पर्यंत वाढल्या आहेत. भारतात सरकारी तेल शुद्धीकरण कंपन्यांनी अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कोणतीही वाढ केली नाही. पण गेल्या आठवड्यात सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात लक्षणीय कपात जाहीर केली आहे, ज्यामुळे ग्राहकांना दरवाढीपासून दिलासा मिळाला आणि तेल कंपन्यांवरीलही भार हलका झाला आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कातील कपात करण्यात आली आहे. या कंपन्या देशांतर्गत बाजारात त्यांच्या पुरवठा खर्चापेक्षा खूपच कमी किमतीत इंधन विकत आहे. सध्याच्या जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीनुसार त्यांना पेट्रोलवर प्रति लिटर अंदाजे 26 आणि डिझेलवर प्रति लिटर 81.90चे नुकसान होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. यामुळे एकत्रितपणे दररोज 2,400 कोटीचे नुकसान होते आहे, असा देखील या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी सुरू असलेल्या युद्धांमुळे दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये इंधनाच्या किमती 30 ते 50%, उत्तर अमेरिकेत सुमारे 30% आणि युरोपमध्ये सुमारे 20% वाढल्या आहेत. पहा पुढे. मध्य पूर्वेतील संघर्षांमुळे फिलिपिन्समध्ये एनर्जी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. एनर्जी लॉकडाऊन लावणारा फिलिपिन्स हा पहिला देश ठरला आहे. त्यांनी विजेची बचत करण्यासाठी मनिलासह अनेक प्रमुख शहरांमधील शॉपिंग मॉल्समध्ये इंधनाचा साठा पुन्हा भरण्यात आला आहे. सरकारने दररोज इंधन भरण्याच्या संख्येवरही मर्यादा या ठिकाणी लादली आहे. याशिवाय पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि व्हिएतनाममध्येही परिस्थिती वाईट असून येथेही अनेक बंधने लादण्यात आले आहेत. पाकिस्तानमध्ये 2 आठवड्यासाठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसंच घरून काम म्हणजे WFH लागू करण्यात आले आहे. श्रीलंकेत इंधनाची बचत करण्यासाठी प्रत्येक बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज कपात सुरू झाली आहे. शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. व्हिएतनाममध्ये पेट्रोलच्या दरात 50 ते 60% वाढ केली आहे. तसेच अनावश्यक प्रवासांवर बंदी घालण्यात आली आहे. म्यानमारमध्ये वाहनांसाठी समविषम नियम लागू करून अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. सरकारने आश्वासन दिले आहे की सर्व देशांतर्गत रिफायनरी पुरेशा कच्च्या तेलाच्या साठ्यासह कार्यरत आहे. तसंच देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पुरेसा आहे. इंधन केंद्र सामान्यपणे कार्यरत असून पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले की देशभरातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि सांगितले की या ठिकाणी डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पण जर हे युद्ध असेच चालू राहिले तर तो दिवस दूर नाही जेव्हा LPGच्या संकटानंतर देशाला पेट्रोल आणि डिझेलच्या संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. जर देशव्यापी ऊर्जा निर्बंध लागू करण्यात आले तर नियोजित वेळेनुसार वीज पुरवठा खंडित करावी लागेल. दुकाने, मॉल्स आणि कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेतही कपात करण्याची वेळ येईल. रस्त्यावरील दिवे आणि जाहिरातीचे दिवे बंद ठेवावे लागणार आहे. उद्योगांवर ऊर्जा वापराची मर्यादा या ठिकाणी लादली आहे.
पेट्रोल आणि डिझेलसाठी शिधा वाटप प्रणाली लागू करावी लागेल. वातानुकूलक आणि हीटरच्या वापरांवरही निर्बंध येतील. या व्यतिरिक्त पेट्रोल, डिझेल आणि LPG आणि CNGचा वापर कमी करण्यासाठी अधिक कठोर नियम लागू करावे लागतील. बघा, एकूणच अशा पद्धतीने हा जो एनर्जी लॉकडाऊन आहे, एनर्जी लॉकडाऊन लागल्यानंतर कोणकोणत्या गोष्टीवरती याचा बंदी येणार आहे, याची संपूर्ण व सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.